नमस्कार. वर्षाच किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण मटारच्या दाण्यापासून मस्त असा स्पॉन्जी, जाळीदार आणि दुप्पट न फुलणारा नाश्ता बनवणार आहोत. आज आपण मटारपासून इडली बनवलेली आहे. अगदी झटपट आहे. 15 ते 20 मिनिटात हा नाश्ता तयार होतो. तर चला आजची ही रेसिपी आपण कशी बनवली ते बघूया. तर जोपर्यंत मटारचं सीझन चालू आहे तर ही रेसिपी नक्कीच झाली पाहिजे. तर चला, बऱ्याच वेळा काय असतं ना, आपण मटार घरात आणून ठेवत असतो आणि बऱ्याच वेळा तो शिल्लकसुद्धा असतो. मग सकाळच्या वेळेस नाश्त्याला जर काही सुचत नसेल तर अशा मटारच्या दाण्यापासून तुम्ही इडली नक्कीच बनवू शकता. तर आज मी मटारच्या दाण्यापासून इडली बनवते आहे. तर त्यासाठी मी इथे एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 1 कप रवा घालायचा. रवा इथे कुठलाही घेतला तरी चालेल, जाड बारीक जोही तुमच्याकडे असेल तो घेतला तरीही चालेल. तर इथे मी 1 कप रवा घेते आहे आणि त्याच कपने आपल्याला अर्धा कप इथे पोहे घालायचे आहे. पोहे घातल्यामुळे आपली इडली मस्त अशी नरम, लुसलुशीत आणि सॉफ्ट होते. तर इथे आपण जे कांदे पोह्यांसाठी पोहे वापरत असतो तेच इथे मी अर्धा कप घेतलेले. 2 चमच इथे आपल्याला बेसन घालायचं. त्यानंतर ज्या कपने आपण रवा मोजून घेतला त्याच कपने अर्धा कप इथे मी मटारचे दाणे घेतलेले आहे. अर्धा कप इथे मी दही घालते आहे. तुमच्याकडे जर ताक असेल तर तुम्ही ताकसुद्धा यामध्ये वापरू शकता. इथे मी अर्धा कप दही वापरलेला आहे आणि अर्धाच कप इथे आपल्याला पाणी घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली ती घालते आहे आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर मस्त बारीक इथे आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर तुम्ही बघू शकता अशी मस्त कन्सिस्टन्सी आलेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. आता हे वाटलेले संपूर्ण बॅटर मी एका मिक्सिंग बोलमध्ये काढून घेते आहे. आता यामध्ये आपल्याला सोडा किंवा मग इनो घालायचं आहे. ते इथे मी इनोचं पाकिट घेतलेलं आहे. हे छोटं पाकिट आहे त्यामुळे हे मी संपूर्ण यामध्ये घालते आहे. तुम्हाला जर इनो घालायचं नसेल तर तुम्ही अर्धा चम्मच जो खाण्याचा सोडा आहे तो घातला तरीही चालेल. तर इथे मी संपूर्ण इनोचं पाकिट घालते आहे. इनो ॲक्टिवेट करण्यासाठी अगदी थोडंसं यामध्ये मी पाणी घालते आहे आणि पाणी घातल्यानंतर संपूर्ण बॅटर हे इथे मी मिक्स करून घेते आहे. काही सेकंद मी इथे छान असं फेटून घेतलेलं. तर इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. तुमचं हे बॅटर जर घट्ट असेल तर थोडंसं पाणी तुम्ही मध्ये घालून ते इडलीसाठी लागतं तसं बॅटर बनवून घेऊ शकता. जर पातळ झालं असेल तर थोडासा रवा घालून एकदा मिक्सरला फिरून घेतलं तरी चालेल. जर बॅटर पातळ असेल तर तुम्ही इनो घालण्या अगोदर ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि नंतर मग इनो घालायचं. साईडला मी पाणीसुद्धा उकळायला ठेवलेलं होतं आणि इथे मी इडलीची प्लेट घेतलेली आहे. आता इडलीच्या प्लेटला आपल्याला संपूर्ण प्लेटला मस्त असं तेल ग्रीस करून घ्यायचं आणि जे बॅटर आपण बनवून घेतलेलं आहे ते थोडं थोडं बॅटर आपल्याला यामध्ये घालायचं. ही इडली आपली दुप्पट न फुलते म्हणून यामध्ये अगदी थोडं थोडं करून मी यामध्ये बॅटर घालते आहे आणि अशा संपूर्ण प्लेटमध्ये इथे मी बॅटर घालून घेतलेलं आहे. आता हे प्लेट आपल्याला इडली पात्रामध्ये ठेवून द्यायची आहे. तर पाणीसुद्धा छान असं उकळून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. पाणी उकळल्यानंतर ही जी प्लेट आहे ते आपण इडली पात्रामध्ये ठेवूया. अशाच पद्धतीने दुसऱ्यासुद्धा प्लेटला मी मस्त तेल ग्रीस करून घेतलं आणि त्या प्लेटमध्ये सुद्धा मी बॅटर टाकून घेतलेलं आता ह्या दोघी प्लेट आपल्याला वाफवून घ्यायच्या आहे. आता यावर मी झाकण ठेवते आहे. सुरुवातीला 2 ते 3 मिनिट आपल्याला गॅस फास्ट करायचा आणि नंतर कमी ते मध्यम गॅसवर 15 मिनिट इथे इडल्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहे. इडल्या वाफताय तोपर्यंत आपण इथे चटणी बनवून घेऊया. त्यासाठी मी इथे छोटं मिक्सरचं भांडं घेतलं. 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या, 3-4 लसूण पाकळ्या घेतल्या, 1 अद्रकचा तुकडा घेतला, थोडासा कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेला. त्यानंतर अर्धा कप इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे. 1 चम्मच इथे मी डाळ घालते आहे. जी फुटाण्याची डाळ असते ती आपल्याला यामध्ये घालायची. 1 चम्मच इथे मी दही घालते आहे. त्यानंतर चवीनुसार यामध्ये मी मीठ घातलेलं. अर्धा कप इथे मी पाणी घेतलेलं. आता हे संपूर्ण मिश्रण आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. इथे आपलं संपूर्ण मिश्रण मस्त असं बारीक वाटून झालेलं. ते आता एका मी छोट्या वाटीमध्ये किंवा मिक्सिंग बॉलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं. आता यावर आपल्याला मस्त अशी खमंग फोडणी घालायची. त्यासाठी इथे मी 1 चम्मच तेल गरम केलं. त्यामध्ये मोहरी घातली, जिरं घातलं, 1 चम्मच उडदाची डाळ घातली आणि थोडासा कढीपत्ता यामध्ये मी घातलेला. आता ही मस्त खमंग फोडणी आपल्याला यामध्ये घालायची. तर मस्त इडलीसोबत खाणारी आपली चवदार अशी चटकदार चटणी आपली इथे तयार झालेली आहे. मी आपल्या चॅनलवर बऱ्याच अशा चटण्या अपलोड केलेल्या आहे. तर त्यासुद्धा तुम्ही एकदा जाऊन बघू शकता. एक 15 मिनिट झालेलं आहे. तर 15 मिनिटानंतर बघू शकता आपल्या इडल्या वाफवून झालेल्या आहे. तर इथे मी झाकण काढून घेते आहे आणि एका टूथपिक किंवा मग चाकूच्या साहाय्याने आपण इथे चेक करून घेऊया.
तर बघू शकता इडली किती दुप्पटने इथे आपली फुललेली आहे, मस्त अशी स्पॉन्जी झालेली आहे. तर मी एका टूथपिकच्या सहाय्याने चेक करते, क्लीन निघाली म्हणजे व्यवस्थित इथे इडली आपली वाफून झालेली आहे. आता ह्या प्लेट मी काढून घेते आणि थंड होऊ द्यायला ठेवते. एक 5 मिनिटानंतर प्लेट व्यवस्थित थंड होतात. आता आपण ह्या इडली काढून घेऊया. तर एखादा चम्मच किंवा चाकूच्या सहाय्याने आपण बघूया. तर तुम्ही बघू शकता काय मस्त इथे आपली इडली झालेली आहे, किती सॉफ्ट झालेली आहे, मऊ लुसलुशीत झालेली आहे आणि स्पॉन्जीसुद्धा झालेली आहे. दुप्पटने ही इडली फुललेली आहे. अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण इडल्या काढून घेतलेल्या आहे. इडल्यासुद्धा आपल्या क्लीन निघाल्या आहे, अजिबात चिपकलेल्या नाही. तर इथे मटारच्या दाण्यापासून मस्त चवदार इथे आपल्या इडल्या तयार झालेल्या आहे. त्यासोबत आपण चवदार अशी चटणीसुद्धा बनवलेली आहे. मस्त नरम लुसलुशीत स्पॉन्जी झालेल्या आहे. ह्या इडल्या तुम्ही चटणीसोबत किंवा मधासोबतसुद्धा खाऊ शकता. मस्त अशा पौष्टिक आहे. बऱ्याच वेळा मटारचे दाणे आपल्या घरामध्ये पडलेले असतात आणि सकाळच्या वेळेस नाश्त्याला काय बनवावं सुचत नाही. तर अशा झटपट अगदी 15 ते 20 मिनिटात ह्या नाश्ता तयार होतो. मस्त मऊ लुसलुशीत सॉफ्ट होतो आणि आतून सुद्धा हा खूप असा जाळीदार होतो आणि चवीला सुद्धा खूप छान लागते. तर अशा पद्धतीने तुम्ही मटारच्या दाण्यांपासून इडलीचा नाश्ता एकदा नक्की बनवून बघा. मटारच्या दाण्यांपासून खूप अशा आपण रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहे. एकदा चॅनलवर जाऊन नक्की बघा. तर तुम्हाला इथे मी एक इडली तोडून दाखवते. तर तुम्ही बघू शकता काय आतून जाळीदार झालेली आहे, मस्त सॉफ्ट मऊ लुसलुशीत झालेली आहे. तर अशा पद्धतीने नाश्ता एकदा नक्की बनवून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.